महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या 12वी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा, दिवा आणि मुंब्रा या भागात गुरुवार 6 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून तर शुक्रवार 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असे 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील काही तास पाणी पुरवठा कमी दाबाने होईल। तरी या काळात नागरिकांनी या पुरेसा पाणी पुरवठा करून ठेवावा, तसेच पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 117 भूखंडासह घरांसाठी बुधवारी सोडत काढली गेली। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी 1 वाजता सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी कोकण म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव व इतर मान्यवरही उपस्थित होते। या सोडतीत 24,911 पात्र अर्जदार सहभागी होणार असले तरी त्यातील 90% अधिक अर्थात 23,574 अर्जदार हे 20% योजनेतील 594 घरांच्या सोडतीत सहभागी होणार आहेत। 20% घरांना अर्जदारांनी सर्वाधिक पसंती देतानाच म्हाडा, गृहनिर्माण आणि 15% एकात्मिक योजनेतील घरांना नापसंती दिली आहे। त्यामुळे या योजनेतील 713 घरांसाठी अर्जच आलेले नाहीत। 0 प्रतिसादामुळे ती घरे रिक्त राहणार असून रिक्त घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। कोकण मंडळाकडून 2264 घरांसाठी 11 ऑक्टोबर पासून अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। मूळ वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया 10 डिसेंबर पर्यंत होणार होती, तर सोडत 27 डिसेंबरला काढण्यात येणार होती। मात्र विहित मुदतीत घरांना प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीला 2दा मुदतवाढ देण्यात आली। परिणामी सोडतीची तारीख 2दा पुढे ढकलण्यात आली होती। मात्र अखेर आज 5 फेब्रुवारीला सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार बुधवारी ठाण्यात सोडत काढण्यात आली। या सोडतीकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे। दरम्यान बुधवारची सोडत नेमकी किती घरांसाठी असेल याबाबत कोकण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली, मात्र त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात आला। कोकण म्हाडा गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने आज 2147 आज त्यांची लॉटरी काढली। 31,000पेक्षा जास्त अर्ज आले होते। त्यामुळे आता म्हाडाच्या घरांना लॉटरीमध्ये लोकांची वाढत चालली आहे। म्हाडावर जो विश्वास आहे तो वाढत चाललाय। आता म्हाडाच्या घरांची क्वालिटी चांगली आहे आणि वेळेमध्ये घरं मिळत आहेत।
त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीम मध्ये जी कार्यपद्धती आहे पूर्ण पारदर्शकता आहे, त्याच्यामध्ये कुठेही काही नाही, पूर्णपणे सिस्टीम जी आहे पारदर्शक केलेली आहे. आणि आज आपण पाहिलं की लॉटरी काढल्यानंतर सभागृहात बसलेल्या अनेक लोकांना लॉटरी लागली पण, आणि त्यांना आपण घरांचं हे पण देऊन टाकलं, घर देऊन टाकलं, आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलीसही होते आणि नागरिकही होते. त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही म्हाडाची लॉटरी निघते. गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे पिंपरी चिंचवडच्या 6,400 घरांची लॉटरी काढली. आता परत या पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल. आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो. पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळतील. 5 वर्षात 2 लाख नाही 8 लाख. त्यामुळे यामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे. पॉलिसीमध्ये आम्ही हे करतोय. परवडणारी रेंटल घरं, त्याचबरोबर वर्किंग वुमनसाठी घरं, त्याचबरोबर गिरणी कामगारांना घरं, जे कामगार आहेत काम करणारे उद्योगामध्ये त्यांना घरं, डबेवाल्यांना घरं मिळाली पाहिजे, पोलिसांना घरं मिळाली पाहिजे, पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे. अशा सर्वांचा समावेश आम्ही या नवीन धोरणामध्ये करतोय. त्यामुळे समाजातला प्रत्येक जो वंचित घटक आहे, सर्वसामान्य घटक आहे, गरजू घटक आहे, याला म्हाडाच्या या लॉटरीमध्ये आणि म्हाडाच्या घरामध्ये त्यांना चांगलं घर, हक्काचं घर आणि चांगल्या दर्जाचं घर देण्याची भूमिका म्हाडाची आहे. त्यामुळे यापुढे भविष्यात लाखो लोकांना घरं मिळतील. जसं पंतप्रधान आवास योजना जी आहे त्यामधून देखील मोठ्या प्रमाणावर घरं मिळतात. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ठाण्यातील गोदूताई परुळेकर मैदानात हळदी कुंकू सोहळा दणक्यात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो महिलांनी वाण लुटले. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. तसेच लकी ड्रॉ काढून महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने ठाण्याचे मैदान महिलांच्या गर्दीने ओव्हरपॅक झाले होते. सौ रश्मी ठाकरे यांनी मोठ्या आस्थेने महिलांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, नीलम ढवण, रंजना क्षिंत्रे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, वासंती राऊत, प्रमिला भांगे, उपशहर संघटक मंजिरी ढमाले, महिला विधानसभा क्षेत्र संघटक शीतल हुंडारे मिंडे, महिला विभाग संघटक संपदा उरणकर, ज्योती कोळी, नंदा महेश कोथळे, माजी नगरसेविका रागिणी वैरीशेट्टी, महिला उपविभाग संघटक राजश्री नवीन सुर्वे, उषा बोरुडे, धनश्री विचारे, रोशनी शिंदे, स्मिता अंग्रे, मानसी पालवे, अनिता हिलाल, ज्योती दुग्गुल, खुशबू रावल यांच्यासह युवती सेनेचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित राहिला त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचं स्वागत करते. तसंच उषाताई राऊत, संपदाताई शिंदे, नीलमताई ढवण आणि सर्व मान्यवर अंकिताताई पाटील असतील आणि सर्व ज्येष्ठ महिला पदाधिकारी,
सर्वांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. 2 शब्द बोलते आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करा. कुछ रिश्तों में मुनाफा नहीं होता पर जिंदगी को अमीर बना देते हैं. ठाण्यातल्या सच्च्या शिवसैनिकांनी मातोश्रीला आणि आम्हाला ही दिलेली खरी श्रीमंती आहे. पद आज आहे उद्या नाही, पण नाती टिकवायची असतात. आपलं आणि शिवसेनेचं नातं असंच आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्यावर शिवसेनेवर प्रेम करायला शिकवलं, म्हणून आनंदाश्रम आपल्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. कुणी आलं गेलं तर संख्या कमी जास्त होते, पण जे सच्चे स्थायिक इमानी माणसं आहेत ते बेईमानी करत नाहीत. हल्ला मिठाला जागतात. आपण महिला सर्वजण घर सांभाळतो, घराला एकत्र ठेवतो, पण आपला हा परिवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा परिवार आपण सांभाळूया आणि आनंदात जगूया. आदरणीय सौरश्मी वहिनी जे प्रेम आम्हा सर्व निष्ठावान शिवसैनिकावर केलं ते असंच अखंड राहो. आम्ही सर्व निष्ठावान शिवसैनिक आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहू ही समस्त ठाणेकरांकडून आम्ही ग्वाही देत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या भगिनीनो आणि 30% बंधूनो, कधीतरी बरं वाटतं, नाहीतर आम्हीच नेहमी 30% असतो. मला माहिती आहे ही भाषण ठोकण्याची आणि ऐकण्याची वेळ नाहीये. सगळ्या इकडे महिला ज्या जमल्या आहेत त्यांना आपलं वाण कधी मिळतंय आणि आम्ही इकडनं घरी कधी जातोय असं सगळ्यांच्या मनात आहे. जरी त्या बोलल्या नाही तरी आम्हाला ते समजतं. मी फक्त एवढंच सांगेन, नंदिनी ताई तुमचं नाव, यांचं नाव माहित नाही, अश्विनी, त्या म्हणाल्या की ठाण्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला. खरं तर दादर ही मी दादरमधनं येते. दादर ही शिवसेनेची जन्मभूमी आहे, तर ठाणे ही शिवसेनेची कर्मभूमी आहे. अजून एक नातं सांगते. मी आणि नंदिनी आम्ही एकाच शाळेत होतो. म्हणजे राजन भाऊ विचारायच्या आधीच माझी आणि नंदिनीची ओळख आहे. मी दादरमधनं येते, तिकडे सिद्धिविनायक मंदिर आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. आता माघी उत्सव चालू आहे. मी सिद्धिविनायकाला एवढंच साकडं घालीन की इथे जमलेल्या सर्व महिलांना आणि त्यांच्या कुंकुवाला सिद्धिविनायक उदंड आयुष्य देव. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव मनीषा संतोष सैंदानी. हे नाव आणि आणखी एक ओळख निर्माण करून दिली ती म्हणजे राजनजी विचारक साहेब आणि आमच्या लाडक्या बहिणी. ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातली पहिली महिला अबोली. हे जे नवं नाव आम्हाला मिळालंय आणि जो सन्मान मिळालाय तो केवळ आणि केवळ साहेबांमुळे आणि बहिणीमुळे. आणि ही शिवसेनेची जी मशाल आहे आणि ह्या आम्हाला जी अबोली रिक्षा मिळाली आहे त्याला 7 वर्ष पूर्ण झाले. 8व्या वर्ष आम्ही कार्यरत आहोत आणि या अबोली रिक्षामुळे आम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन आमच्या मुलांची फी भरू शकतो, घर चालवू शकतो. आणि ह्या ज्या रिक्षाची चावी आहे ती आम्हाला सन्माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या हातून मिळालेली आहे. ही एक मानाची गोष्ट आमच्यासाठी आहे. आणि ह्याच मैदानामध्ये आम्ही रिक्षा सुरुवातीला चालवले आणि रिक्षाचं लोनही आम्हा सर्व मैत्रिणींचं पूर्ण झालेलं आहे. आणि एक अभिमानाची गोष्ट सांगेन मी की माझी मुलगी जी आहे ती आता सध्या पुढच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी MBBS ला रशियामध्ये गेले आणि तिच्यासाठी वहिनीने आणि साहेबांनी जी मदत केली आहे किंवा जी कौतुकाची थाप दिली आहे ती मी कधीच विसरणार नाही. एक प्रचार चालू असताना सुद्धा वहिनी माझ्या घरी आल्या आणि माझ्या मुलीला शाबासकी दिली आणि ती शाबासकी माझ्यासाठी खूप महत्वाची आणि ती मी कायम पूर्ण जपणार. आणि माझी मुलगी त्याचं कौतुक ती कायमस्वरूपी वहिनींचे आशीर्वाद जे आहेत तेच आमच्यासाठी खूप आहे. आणि बाकी जास्त खूप आहे माझ्याकडे बोलण्यासारखं, पण आता वेळ कमी आहे. या सावित्रीने आम्हाला जो मार्ग दिलाय तो वसा आम्ही कधीच विसरणार नाही.